शनिवार, रविवार आणि नाताळची सुटी सलग आल्यानं शेकडो पर्यटक हे आता कोकणात दाखल झालेले आहेत। गुहागरमधील वेणेश्वर बीच, वेलदूर किनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलले आहेत। गुहागरमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दीही पाहायला मिळते। आपण सध्या गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती आहोत। ही दृश्य आपण बघतोय, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पर्यटक आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। सलग नाताळच्या 3 दिवस सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि या आज सकाळपासूनच या किनाऱ्यावरती आपल्याला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। अजून 2 दिवस सुट्ट्या आहेत। नाताळ ही साजरी करण्यासाठी पर्यटकांचा कल सध्या कोकणामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कोकणातले हे समुद्र किनारे जवळपास कोकणाला 750 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। त्यापैकी हा गुहागरचा समुद्र किनारा जवळपास 7 किलोमीटरचा हा समुद्र किनारा आहे। सुंदर आणि स्वच्छ बीच म्हणून या किनाऱ्याची ओळख आहे। आपण बघतोय हा किनारा आहे, हा हाऊसफुल झालेला आहे पर्यटकांचा। या ठिकाणी ही छोटे बच्चे कंपनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या वाळूमध्ये खेळताना। इथे काही पर्यटक आहेत, हे पाण्याचा आनंद घेतात। पाण्यामधल्या ज्या वॉटर स्पोर्ट आहेत याचा सुद्धा आनंद घेताना आपल्याला काही प्रमाणात पर्यटक आहेत ते दिसतात। अजूनही पर्यटकांचा कल आहे या गुहागरच्या किनाऱ्याकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच इथल्या व्यावसायिकांकडून माहिती घेतलेली आहे। व्यावसायिक सांगतात की आज सकाळपासूनच पर्यटकांची रीघ आहे या गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती येताना आपल्याला पाहायला मिळते। आणि असेच 2 दिवस या गुहागरच्या समुद्र किनारा असेल किंवा रत्नागिरीतला दापोली, हरणे किंवा मुरुड समुद्र किनारा असेल, अशा प्रकारची गर्दी पर्यटकांची आपल्याला नेहमीच या 2 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे। रवींद्र कोकाडे, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी। आणि गुहागरला विशेष म्हणजे 7 किलोमीटरचा हा लांबीचा असणारा किनारा, स्वच्छ किनारा असल्यामुळे इथे अनेक फॅमिली पर्यटनासाठी येतात। आणि गुहागरमध्ये फॅमिली पर्यटन रुजायला लागलेलं आहे आणि पहिल्यांदा पर्यटक यायचे ते 2 ते 3 दिवसासाठी यायचे आणि आता 4-4 दिवस राहायला लागलेले आहेत। पण अनेक सुविधांची अजून गरज आहे। आता येणारा पर्यटक हा विशेष करून सरत्या वर्षाला निरोप देताना 1 महिना अगोदर बुकिंग करून यायला लागलाय किंवा काही पर्यटक 8-8 दिवस अगोदर बुकिंग करून येत आहेत आणि येणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगली आहे। आता सध्या इकडे गर्दी भरपूर आहे, कारण आता क्रिसमसची सुट्टी आहे सगळ्यांना। मी असं म्हणेन की लोकांनी गोवा किंवा काय लांब जायच्या ऐवजी एकदा गुहागर पण बघावं। गोव्यासारखा किंवा गोव्यापेक्षा बेटर एक्सपिरियन्स मिळेल। शांतता आहे इकडे, गोवा एवढा गजबजाट नाही आहे। खायला वेगवेगळे प्रिपरेशन्स आहेत गुहागर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।